गंगा आणि तिचा लहान भाऊ नेहमी त्यांच्या गावाचे रक्षण करण्यासाठी तयार असतात. एके दिवशी एका भयंकर राक्षसाने गावावर हल्ला केला. त्याचे नाव होते लाल दानव. लाल दानवने त्याच्या राक्षसी शक्तीने गावावर हल्ला केला. त्याला थांबवण्यासाठी गंगा आणि तिचा लहान भाऊ नारायण दोघे पुढे आले. दोघांनी आपल्या दिव्य शक्तींचा उपयोग केला आणि लाल दानवचे विविध आक्रमण परतून लावले. लाल दानवने आपला अंतिम प्रहार केला, अग्निवर्षाव केला. परंतु त्याच्या ह्या प्रहाराला गंगाने तिच्या दिव्य शक्तीचे नाहीसे केले. शेवटी गंगा आणि तिच्या लहान भावाने दोघांनी आपल्या दिव्य शक्तींना एकत्रित करून लाल दानववर वार केला आणि त्याचा सर्वनाश केला. अशा प्रकारे गंगा आणि तिच्या लहान भावाने त्यांच्या गावाचे रक्षण केले एका भयंकर राक्षसापासून. गावकऱ्यांनी गंगा आणि तिचा लहान भाऊ दोघांना दिव्य मनुष्य मानून त्यांना वंदन केले आणि आभार व्यक्त केले.